झाली होती श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा यांच्यातर्फे स्पर्धा झाली होती आणि आपल्या शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातील काही यशस्वी विद्यार्थ्यांना आता बक्षीस वाटप करण्यात येत आहे. पहिल्यांदा बालवाडी मोठा गट यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे गायत्री विशाल भुसे. द्वितीय क्रमांक शिवास प्रदीप लोंढे. समाधान माने. अभिनंदन. विधी प्रशांत जाधव. सावंत. या विद्यार्थ्यांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवून त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचंय. खूप खूप अभिनंदन. तुझंही हार्दिक अभिनंदन. यानंतर श्रेयस विजय जाधव. तिथं आपलं भाषण सादर केलं आणि तिथं तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. तर तिच्यासाठी पण एकदा आपण सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवूया. आता पुढे जिल्ह्याच्या स्पर्धा आहे. तर जिल्ह्याच्या स्पर्धेला ती आपलं नेतृत्व करणार आहे. ईश्वरी खूप खूप धन्यवाद. खूप छान. आता पुढचा बक्षीस वितरण समारंभ. स्पर्धांमध्ये आपण भाग घेतला होता. मग कबड्डी असेल, योगा, कॅरम, हे तुम्हाला आवडेल त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेऊन तुम्ही तिथं आपला सहभाग दर्शवला. हा सहभाग दर्शवणे सुद्धा आपल्याला खूप महत्वाचं असतं. का तर आपली प्राथमिक शाळा आणि तरी सुद्धा त्या क्रीडा शिक्षक इंगळे मॅडम या तुमची तयारी करून घेऊन तुम्हाला तिथं स्पर्धेला घेऊन जातात. सगळी जबाबदारी पूर्णपणे त्यांनी पार पाडलेली आणि त्याचंच फलित योगा मॅडमनी तो पहिल्यांदाच यावर्षी त्यामध्ये होता आणि यामध्ये आपले दोन्ही विद्यार्थी श्लोक, साई आणि अवधूत हे दोघं आता योगाच्या स्पर्धेसाठी विभागाला त्यांची निवड झालेली आहे. आपण सगळ्यांनी जोरात त्याच्या टाळ्या वाजवून कौतुक करूया. तालुकास्तरीय जिंकले, जिल्हा जिंकले, आता त्यांची निवड विभागाला झालेली आहे. त्याबद्दल शाळेच्या वतीनं इंगळे मॅडम आणि त्यांचे दोन्ही आपले विद्यार्थी या सगळ्यांचं जोरात पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवून कौतुक करूया आणि त्यांना विभागासाठी आपण सगळ्यांनी काय करूया आपल्यातर्फे शुभेच्छा देऊया. चला सगळ्यांनी